आणि या टग्यांना वाटतं की जसं खाटकाच्या तावडीतनं जर बकरी सुटली तर बकरीला आनंद होतो, खाटकाला कसा आनंद होईल। त्या वनवासातून बाहेर काढण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनीच केलेलं आहे। त्यामुळं आज काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ सुटलेलं आहे। जे खासदार आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांनी पैरा आमचा फेडावा आणि ही जागा रयत क्रांती संघटनेला द्यावी। त्यातून मी निवडणूक लढवणार आहे, आम्ही मागत आहोत। हे मागणं किंवा लढवणार म्हणणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही। अयोध्यामध्ये राम मंदिर पूर्णत्वाला जाऊन रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 तारखेला होत आहे। निश्चितपणानं या देशामध्ये रामराज्य यावं हे गावगाड्यातल्या प्रत्येक मायमाऊलीच्या मुखामध्ये असतं आणि प्रभू रामचंद्राचा वनवास संपवण्याचं काम, ते जरी वनवास संपून आले असले तरी खऱ्या अर्थानं काही लोकांनी त्यांना वनवासामध्ये ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला होता, परंतु त्या वनवासातून बाहेर काढण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनीच केलेलं आहे। त्यामुळं आज काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ सुटलेलं आहे। निश्चितपणानं मी सांगेन की आमच्या धर्म विद्यापीठाचे काही शंकराचार्य यांनीही काही बहिष्कार घातले असं मला समजलं, परंतु मला वाटतं की शंकराचार्य यांनी धार्मिकता, धर्म, संस्कृती याच्यावर मार्गदर्शन करावं, कारण रामाचं मंदिर उभा राहत आहे हे नरेंद्र मोदींच्या मुळेच उभा राहत आहे, हे कदापिही नाकारून चालणार नाही। आणि राम हा क्षत्रिय होता, राम हा लढाऊ होता आणि म्हणून लढाऊ बाणा दाखवूनच नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थानं राम जन्मभूमीवरती भव्य दिव्य रामाचं मंदिर या ठिकाणी उभा करून आम्ही रामराज्य आणत आहोत असा एक संदेश या देशातल्या जनतेला दिलेला आहे। महायुतीबरोबर रयत क्रांती संघटना आम्ही 2014 पासून आहोत। भारतीय जनता पक्षाचं घटक पक्ष म्हणून आम्ही आहोत। निश्चितपणाने या राज्यामध्ये 45 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या माध्यमातून आम्ही आणूच, परंतु घटक पक्ष म्हणून हातकणंगल्याची जागा ही रयत क्रांती संघटनेला मिळाली पाहिजे ही मागणी आमची मागच्याही निवडणुकीमध्ये होती, परंतु ती जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली। त्या जागेची पेरणी, नांगरट, कुळवट, अगदी तणकाट सगळं आम्ही वेचलं, तर पीक चांगलं बहरात आलं, पण कंस कापण्याच्या वेळी दुसरा गडी आला आणि आमची रास घेऊन गेला। आता जे खासदार आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांनी पैरा आमचा फेडावा आणि ही जागा रयत क्रांती संघटनेला द्यावी ही आमची पहिल्यापासून मागणी आहे आणि आता ही मागणी आहे। राजू शेट्टींच्या विरोधात थेट तुम्ही स्वतः लढणार की तुमच्याकडे येऊन? मी कुणाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यासाठी उभा राहत नाही, मग तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। कारण शेतमालाचा भाव असेल, शेतीचं धोरण असेल, हे केंद्रामध्ये ठरतं, लोकसभेमध्ये ठरतं आणि म्हणून ही निवडणूक आम्ही लढवतो। कारण मी माढा लोकसभा निवडणूक लढवली, माढ्यातल्या जनतेनं मला 5 लाख मतं दिली। हा माझा घरचा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ युतीतनं आम्हाला मिळावा ही आग्रही मागणी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। शिवसेना पण ठामच आहे त्या मतदारसंघावर। प्रत्येकाला मतदारसंघ घटक पक्षामध्ये असणाऱ्याला ज्या ज्या ठिकाणी लढवायचा आहे तो मागण्याचा अधिकार आहे। त्यातून मी निवडणूक लढवणार आहे, आम्ही मागत आहोत। हे मागणं किंवा लढवणार म्हणणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही। महायुतीमध्ये सामोपचारानं वरिष्ठ पातळीवरती आम्ही सगळे बसू आणि निश्चितपणानं सर्व जागांचा तोडगा सामोपचारानं काढला जाईल आणि तो निघेल। कुठंही महायुतीमध्ये रुसवा फुगवा असणार नाही आणि राहणारही नाही। भाऊ, तुम्ही हातकणंगलीची जागा मागितली, आज काय या संदर्भात सांगा आणि साखर आयुक्तांची भेट घेतली, काय कारण? रयत क्रांती संघटनेनं वारी शेतकऱ्याची ही पदयात्रा कराडमधून साताऱ्यापर्यंत काढलेली होती आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये 2 साखर कारखान्याच्या मधील हवाई अंतर काढून टाकण्यात यावं
अशी आम्ही मागणी केलेली होती आणि त्याच्यावर समिती साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली होती आणि त्या समितीची आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये आम्ही स्पष्टपणानं सांगितलं की या देशामध्ये जर मुक्त अर्थव्यवस्था आम्ही स्वीकारली असेल, खुली अर्थव्यवस्था जर आम्ही स्वीकारली असेल तर 2 साखर कारखान्याच्या मध्ये जे हवाई अंतर 25 किलोमीटरचं आहे ते झिरो करण्यात यावं, ते पूर्णपणे काढून टाकण्यात यावं आणि ज्याला साखर कारखाना काढायचा आहे त्याला साखर कारखाना काढायला परवानगी द्यावी। आज महाराष्ट्रामध्ये 110 साखर कारखाने हे खाजगी आहेत आणि 100 साखर कारखाने हे कोऑपरेटिव्ह आहेत। म्हणजे कोऑपरेटिव्हपेक्षा खाजगी कारखान्याची संख्या वाढलेली आहे आणि हे खाजगी कारखाने फक्त 15 ते 20च लोकांचे आहेत। म्हणजे 20 लोकांना पोसण्यासाठी महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी ऊस लावत नाही, तर त्यानं लावलेला ऊस त्याचा गूळ तयार करायचा का दारू तयार करायची का तो ऊस शेतामध्ये वाळवायचा याचा अधिकार शेतकऱ्यालाच असला पाहिजे। एका बाजूला सूत गिरण्या कितीही काढा, दुसऱ्या बाजूला कापड गिरण्या कितीही काढा, दूध संघ कितीही काढा, बेरबारची दुकानं कितीही काढा आणि मग साखर कारखानाच काढायला बंदी का घातली जाते? आणि म्हणून ही बंदी उठली गेली पाहिजे ही मागणी या ठिकाणी आम्ही लावून धरली आणि या बैठकीमध्ये आम्ही साखर आयुक्तांना सांगितलं हा अहवाल तातडीनं शासनाला पाठवा आणि मुख्यमंत्र्यांच्यावर याची अंतिम बैठक होणं गरजेचं आहे। या महाराष्ट्रामध्ये पवार कुटुंबाचंच आता 50 साखर कारखाने झालेले आहेत। त्यांचंच दर दिवसाला गाळप आता 1.5 लाख मेट्रिक टन आहे आणि असे हे सगळे टगे साखर कारखानदारीमध्ये आज आलेले आहेत आणि या टग्यांना वाटतं की जसं खाटकाच्या तावडीतनं जर बकरी सुटली तर बकरीला आनंद होतो, खाटकाला कसा आनंद होईल, तसं या सगळ्या खाटकांच्या तावडीतनं या राज्यातला शेतकरी मुक्त झाला पाहिजे। त्याचा व्यवसाय त्याला जर कारखाना काढू वाटला तर त्याला काढता आला पाहिजे ही मागणी खऱ्या अर्थानं आमची पहिल्यापासून आहे। परंतु मला एक शेतकरी नेता म्हणून निश्चित भीती आहे की खटकांचंच वर्चस्व हे सरकारवरती नेहमी राहत आलेलं आहे। त्यामुळं गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना औरंगाबादला शरद जोशी उपोषणला बसले आणि त्यावेळी उसावरची झोनबंदी उठवली आणि तो एक ऐतिहासिक निर्णय हा मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी घेतलेला होता। तसाच ऐतिहासिक निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी घ्यावा, तो इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिला जाईल।